मित्रांनो, तुम्ही जर सेकंड हँड गाडी घेताय ना, तर या 5 गोष्टी चेक करूनच गाडी घ्या, नाही तर तुमच्यासोबत मोठा स्कॅम होऊ शकतो. सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे आहे ना, तुम्हाला डोर ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे आहे ना, ही जी रबर बिडिंग असते ना, ती अशी ओपन करून बघायचं आहे. हे जे पंच होल्स आहेत ना, हे फॅक्टरी जेव्हा मॅन्युफॅक्चर होते तेव्हाचे पंच होल येतात. नंतर जर गाडीचा साईडला ॲक्सिडेंट झाला असेल तर इथे तुम्हाला वेल्डिंग किंवा प्लेन दिसतं. सोबतच त्यानंतर तुम्हाला आहे ना, हे जे सीट बेल्ट आहे ना, तो पूर्णपणे बाहेर काढून घ्यायचा आहे. इथे सीट बेल्ट जर खराब असेल ना, तर ती गाडी फ्लड अफेक्टेड आहे. तिसरी गोष्ट, जर तुमची गाडी डिझेल असेल ना, तर डिपस्टिक ओपन करून घ्यायची आणि गाडी चालू करून तुम्हाला इनिशियल RPM वरती थोडंसं ऑइल बाहेर पडतं. पण जर RPM वाढवले, थोडं ॲक्सेलरेट केलं आणि जर जास्तच बाहेर येत असेल ऑइल, तर त्या गाडीमध्ये इंजिनचं काम आहे, त्या गाडीला तुम्हाला हात लावायचं नाही. चौथी गोष्ट जे म्हणजे गाडीचं बोनट आणि जे हिंज आहेत ना, तिथे तुम्हाला नट्स दिसतील. हे जर नट्स गाडीच्या कलरपेक्षा जर मिसमॅच असतील ना, तर बोनटचं ॲक्सिडेंट किंवा जर डेंटिंग पेंटिंगचं काम झालं असेल तर तेही तुम्हाला मिसमॅच दिसेल. पाचवी गोष्ट म्हणजे गाडीचे जे सस्पेन्शन कवरिंग आहे ना, ते ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे जर बघितलं ना, तर हा जो नट आहे त्याला येलो आणि व्हाईट मार्किंग आहे. त्याच मार्किंग तुम्हाला साईडच्या नटवरती बघायला भेटतील. जर या मार्किंग नसतील तर त्या गाडीचं सस्पेन्शन देखील चेंज असतं. त्याच्यामुळे तुम्ही त्या गाडीला बघू शकता की नक्की काय झालेलं आहे प्रॉब्लेम. आणि या सर्व गोष्टी सोडता अजून मीटर टेम्परिंग वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. पण या जर तुम्ही चेक केल्या तर नक्कीच एक चांगली गाडी परचेस करू शकता. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आहे ना, तुम्हाला नवीन गाडी घेताना काय काय काळजी घेतली पाहिजे हा व्हिडिओ बघायला भेटेल. त्यासाठी आपल्या अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.